कर्जबाजारी शेतकऱ्याची व्यथा मांडली जाते ती कुठल्या राजकारणाला चुकली नाही। अनेक राजकारणी धुरंधरांनी कायम शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि वीज बिलाबाबत राजकारण केलं। वीज बिल माफ करणार अशी गाजरं देऊन अनेकांनी कायम आश्वासन दिली। मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रत्यक्ष कृतीच केली आहे। वीज मंडळाने आदेश काढल्यानंतर वीज खात्याचेही मंत्री असणाऱ्या देवाभाऊंनी आज मुंबई वगळता महाराष्ट्रभर वीज बिलात कपात करण्याची घोषणा केली। मुंबईत खासगी कंपन्यांचा वीज पुरवठा सुरू असल्याने त्या विभागाला हा निर्णय लागू नसेल। मात्र वीज विभागाने महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनने निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या योजनेला ग्रीन सिग्नल मिळाला। त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी आर्थिक वर्ष 2026 पासून होणार आहे। नमस्कार, मी मोहित सोमण प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील वीज कपातीच्या निर्णयामुळे विजेच्या बिलात 10% कपात होणे अपेक्षित आहे। सरकारने म्हटल्याप्रमाणे येत्या 5 वर्षात टप्प्याटप्प्याने वीज दर कपातीचा आकडा 26% खाली जाऊ शकतो। या निर्णयाचे अनेक स्तरांवर स्वागत होत आहे। मात्र काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी यावर विरोधी सूर कायमच ठेवलेला आहे। पण यापूर्वी अनेकदा अनेक सरकारांनी वीज बिल माफ करू किंवा त्यात कपात करू अशी आश्वासने दिली होती। काँग्रेसच्या दोन्ही युपीए सरकारमध्ये वीज कपातीची आश्वासने दिली गेली होती। मात्र गेल्या अनेक वर्षात पहिली वीज बिल कपात फडणवीसांच्या काळात घडली ही देखील वस्तुस्थिती आहे। अहवालानुसार 2013-14 साली युपीए सरकारमध्ये वीज बिलाचे दर फक्त 25 युनिटसाठी 200 रुपये होते, तर 100 युनिटसाठी 378 रुपये होते। आता सरकारच्या निर्णयानंतर वीज बिलात मोठी कपात होणार आहे। उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वीज उद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली होती। काही ठिकाणी खासगी पुरवठा वाढल्यानंतर आज 85%हून अधिक देशाच्या भागात वीज पोहोचली आहे। सर्वसामान्यांच्या वीज बिलात दर कपात व्हावी असा निर्णय महामंडळाने घेतल्यानंतर वाढलेल्या स्पर्धेत वीज पुरवठ्यात वाजवी दरात दर्जेदार वीज पुरवठा होणे अपेक्षित आहे। त्यामुळे या निर्णयाचे आश्वासक चित्र पाहता ग्राहकांना स्वस्त दरात मुबलक वीज पुरवठा अपेक्षित आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।